कोकणातल्या निसर्गरम्य परुळे गावातील माशली रिसॉर्टमध्ये आता आपण आलोय. ओढ्याकाठी नारळ सुपारीच्या बागेत पर्यटनाचा मनमुराद आनंद देणारा हा परिसर डासमुक्त ठेवण्यासाठी कल्की ह्या नैसर्गिक जैवरसायनाचा वापर केला जातो. त्याविषयी अधिक जाणून घेऊया. माझं नाव प्रवीण बाबूराव सामंत. मी परुळे गावातील मासली फार्म स्टे म्हणून जे रिसॉर्ट आहे त्याचा मालक आहे. माझ्याकडे डास होते खूप. खरं मी त्यासाठीच मी अजित सरांना भेटलो होतो आणि डासांवर मला ऑर्गॅनिक काहीतरी उतारा पाहिजे होता. म्हणजे ते फवारणी आणि ते बाकी जे काय हिट काय जे आहे त्याच्यावर माझा काही विश्वास नव्हता. मला ते नकोच होतं आणि म्हणून मग अचानक बाय द ग्रेस ऑफ गॉड यांची भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही करून बघा, तुमच्या त्याच्यावर डासांचाही प्रादुर्भाव जो आहे तो कमी होईल. आणि ते खरं ठरलं. आम्ही अशा पोझिशनवरती आहोत की ज्या दिवशी मी कल्कीचा फवारणी करतो त्यावेळी डास जवळजवळ 20% इथपर्यंत ते कमी होतात. आणि आता जर संध्याकाळची 5-5:30ची वेळ आहे, 5:15ची, एकही डास आता मी उघडात बसलोय तर मला एकही डास चावत. पहिल्या दिवशी ते फार कमी असतात, मग दुसऱ्या दिवशी थोडे, तिसऱ्या दिवशी थोडे, असं मग ते प्रमाण थोडं वाढतं. त्याचं मी तुम्हाला शेड्यूल देईन. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देऊ. म्हणजे ह्या जागेसाठी तुम्हाला कसा, कुठे, किती वापर केला पाहिजे ते सगळं आम्ही तुम्हाला जाणून देऊ. जे एवढं पाणी आहे तरी आता इथे संध्याकाळी डास नाहीये. एवढी मोठी पानवेल जे याबद्दल आपण जाणून घेऊया हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं. त्याचं जे सिक्रेट आहे ते कल्की आहे. अच्छा. कल्कीच्या वापरामुळे हरितगृह वायूंचे रूपांतर वनस्पतीसाठीच्या अन्नात होते. सेंद्रिय पद्धतीने सांभाळल्या जाणाऱ्या या बागेत 2020 पासून म्हणजे गेल्या 4.5 वर्षात कल्कीचा वापर सातत्याने सुरू आहे. त्यामुळे परिसर एवढा हिरवागार आणि तजेलदार आहे की विचारू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे कल्की वापर सुरू केल्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचे खत वापरावेच लागले नाहीत. 4.5 वर्ष सातत्याने कल्कीचा वापर करतो. तर आठवड्यातून एक फवारणी करतो. काही वेळेला ते झाडांच्या याच्यात उगतो. हे आता हे सगळे जे टॉयलेट्स आहेत त्या सगळ्या आमच्या कॉटेजेस, त्या टॉयलेट्समध्ये आम्ही उगतो. हे आमचं आता जीवन पद्धती झाली आहे थोडक्यात सांगायचं तर. आणि त्याचा परिणाम आखोदेखा हाल आहे. म्हणजे सगळे ही जी ग्रीनरी दिसते आहे त्याला कसं मंद सुगंध जो आहे सगळ्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये कसं एक सुगंध भरलेला आहे. ती शेण सुद्धा वापरलेलं नाही. बाकी तर बाकी केमिकल सोडा, पण आम्ही शेण वापरून मोठे झालेली ह्या भागातली आम्ही शेणाचा वापर आम्ही करतो. पण आम्ही शेणचा कल्कीचा वापर केल्यापासून मी शेणचा खरेदी केलेला नाही आणि कधी घातलेलं नाही. आणि एकंदरीत हे चांगलं आहे. आम्ही गेली 4 वर्ष सातत्याने अजित सरांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे, त्यांनी जी सायकल्स सांगितली आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याचा हा परिणाम आहे. अक्षरशः असं त्याला ग्लो आहे. ग्लो इतके सुंदर आहे. याच्यात गुंगून जावंच वाटतंय. हे बघा, हा सो एक चमत्कारच आहे. हे केवढं झालंय बघा. प्रत्यक्ष केळीसारखं मोठं झालंय. साधं फुलबाग आहे पण असं वाटतं माझ्यापेक्षा तो उंच झालंय. ते कुठे गेलंय ते. हे सगळं हा चमत्कार आहे, कल्कीचा चमत्कार. पण मला आता ते वाटायला लागले की हा एक उत्थानाचाच मार्ग आहे कल्कीशी आपण बांधले गेलो आहे. जे काही घातक आहे, हानिकारक आहे, या सृष्टी प्रवाह थांबवणारा आहे, अडथळा आणणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीला नलिफाय करून सृष्टिकार्यात जोडून घेणार आहे कल्की. बरोबर. मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीला नलिफाय करणार आहे कल्की. काळे डाग, पांढरे डाग, तर हे आम्हाला डिफिशियन्सी सांगितली जायची. न्यूट्रिएंट्स बनवणाऱ्या कंपन्या, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, काय कोबाल्ट डिफिशियन्सी आहे, झिंक डिफिशियन्सी आहे, काही सांगायचे. आणि आमची लोक माझ्या सकट त्याला बळी पडायचे. अरे हो असेल बाबा काय. तर माझ्याकडे एक कामत नावाच्या विदुषी आल्या बेंगलोरच्या. तर त्यांनी मला हे मुद्दाम म्हणून सांगितलं की हे जे डाग आहेत त्याचं अर्थच असा आहे की हे सगळं पोल्युशन फ्री एरिया आहे. ओके. तिथे अल्गी आणि फंगस यांचा लायकन्स इफेक्ट जो आहे
एकमेकाला मदत करून एकमेकांच्या याच्यावर एकमेकांना सहाय्य करून लायकन्स इफेक्ट आपण जो शिकलोय त्याचं हे प्रात्यक्षिक आहे. हे बघा आणि तुम्ही लोकांना आवर्जून सांगा की हे ही जी आहे डिफिशियन्सी नाही हे चांगलं हे असल्याचं प्रतीक आहे, पोल्युशन फ्री एरिया असल्याचं. बुरशी म्हटल्यानंतर आपल्याला पटकन कोणती तरी धोकादायक गोष्ट वाटते, परंतु बुरशी ही तीच, म्हणजे बुरशीमुळेच हे संपूर्ण जग टिकून आहे. ज्या ज्या गोष्टी वनस्पतीसाठी हानिकारक आहेत, त्रासदायक आहेत, त्या सर्व गोष्टींना पचवण्याचं काम, त्यांना विघटित करण्याचं काम बुरशी करत असते. त्यामुळे सर्व जैविक परंतु हानिकारक गोष्टींचं विघटन बुरशीमुळे होतं. आता कल्की म्हणजे काय झालेलं आहे की अतिशय बिघडलेल्या जैविक गोष्टी तसेच रासायनिक घटक यांना सुद्धा विघटित करून त्यांचं रूपांतर शुद्ध जैविक अन्नद्रव्यात करणारी बुरशी म्हणजे कल्की. ओके.